स्वागत आहे महाराष्ट्रीयन किचनमध्ये। आज आपण मिरचीचा हिरवा ठेचा कसा करायचा ते पाहणार आहोत। महाराष्ट्रीयन जेवणामध्ये ठेच्याशिवाय जेवण पूर्णच होत नाही, तर आपण खलबत्त्यातला पाहणार आहोत। तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता। आपल्याला छान अशा मिरच्या धुवून घ्यायच्या आहेत स्वच्छ आणि त्याला पुसून असं सुकून घ्यायच्या आहेत। तुम्ही अर्ध्या सपक आणि अर्ध्या तिखट मिरच्या वापरू शकता। मी इथं सपकच घेतले आहेत आणि हे मिरची वाटून आपण फ्रीजमध्ये 2-4 दिवस ठेवू शकतो। बाहेर जास्त दिवस नाही राहत, खराब होऊन जाते। असं आपल्याला छान आधी मी मध्ये तेल न घालताच थोडं परतून घेतलं गॅसवर। आता थोडं तेल घालायचं मध्ये आणि मिरच्या आपण तेलावर छान परतून घ्यायच्या आहेत। आणि थोडे शेंगदाणे टाकले आहेत मी, 2 चमचे। हा ठेचा आपण भाकरी बरा किंवा हिरव्या भाज्या जे पालेभाज्या आपण बनवतो त्यामध्ये सुद्धा घातल्यास छान लागतो। म्हणजे हिरवी ठेचा घालूनच भाजी बनवायची। आता 8-10 पाकळ्या लसणाच्या घातल्या आहेत। लसणाने पण ठेच्याला आपल्या चव छान येते। पाहू शकता आपल्या मिरच्या आता परतल्या आहेत तेलावर छान। हे तुम्ही लोखंडाच्या तव्यावरही करू शकता। आमच्या घरी म्हणजे आई वगैरे माझी काय करते, भाकरी वगैरे बनवणं झालं की त्याच तव्यावर मिरच्या भाजून घेते। जिरे टाकले आहेत थोडेसे मध्ये। हे जिरे तुम्ही याच्यात टाका किंवा वाटताना तसेही टाकले तर चालतात। आता हे सर्व खलबत्त्यात काढून आपल्याला छान असं बारीक एकजीव होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे। आता ज्यांच्याकडे खलबत्ता नाही त्यांनी मिक्सरवर हे थंड झाल्यानंतर फिरवून घेऊ शकता। पण खलबत्त्यातल्या मिरच्याची चव खूप छान येते। जे लहानपणापासून खाऊन आहेत त्यांना त्यामधलीच चटणी आवडते। मिक्सरपेक्षा छान लागते खलबत्त्यातलीच। असं खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याला मीठ टाकायचं चवीनुसार आणि छान आपल्याला बारीक एकजीव वाटून घ्यायचा आहे। पाहू शकता अशा प्रकारे वाटताना थोडी काळजी घ्यायची आहे, कारण मिरचीचं बी वगैरे डोळ्यामध्ये जाण्याची शक्यता राहते। थोडं हळूहळूच वाटायचं आहे आणि चमचा घेऊन आपल्याला खालीवरी मिक्स करत करत वाटून घ्यायचं आहे। दही भाकरी सोबत खूप छान लागतो ठेचा हा। किंवा तुम्हाला उपवासाचा ठेचा बनवायचा असला तर याच्यामध्ये हे घालायचं, उपवासाचं मीठ घालायचं आणि लसूण वगैरे घालायचे नाही। मग तो उपवासाचा ठेचा झाला। असं बनवू शकता तुम्ही उपवासाला पण। पाहू शकता बारीक आता मस्त ठेचा आपला तयार आहे। असं काचेच्या भांड्यामध्ये ठेवायचं, म्हणजे ते किंवा चिनी मातीची दगडी वगैरे राहते त्याच्यामध्ये ठेवायचं। याच्यामध्ये जास्त दिवस राहतो, दुसऱ्या प्लॅस्टिकमध्ये वगैरे राहत नाही। थँक्यू।